सर्वांना नमस्कार. वर्ग 12वी वाणिज्य, विषय सचिवाची कार्यपद्धती, प्रकरण 2, संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत, सोर्सेस ऑफ कॉर्पोरेट फायनान्स. लेक्चर नंबर 8, कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ डिबेंचर बॉन्ड्स. नेक्स्ट, पेज नंबर 21, उपघटक क्रमांक 2.2.1 कर्जरोखे डिबेंचर. तर आपण यापूर्वी मालकीच्या भांडवलाचे स्रोत आणि कर्जाऊ भांडवलाचे स्रोत, कारण भाग भांडवलामधून, स्वभांडवलामधून, मालकीच्या भांडवलाच्या स्रोतामधून कंपनीची भांडवलाची गरज पूर्ण होऊ शकत नाही. कारण उद्योगधंद्यामध्ये, कॉर्पोरेटमध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये जर विचार केला तर कंपनीचे आधुनिकीकरण, विस्तारीकरण, कंपनीची वाढ, प्रगती, विकासाचा वेग, नवीन उत्पादन निर्मिती, नवीन शाखा, इतर अशा विकासात्मक प्रगती संदर्भातील कंपनीची आगेकूच करण्यासाठी कंपनीला कर्जाऊ भांडवलाचा मार्ग उपलब्ध करून घ्यावा लागतो. आणि यामध्ये मग 4 ते 5 मार्ग आहेत. कर्जरोख्यांची विक्री, लोकांकडून ठेवी स्वीकारणे, बंधपत्रे, बँकेकडून कर्ज, बँकेतर वित्तीय संस्थांकडून कर्ज, सावकारकडून कर्ज, सरकारी मदत, ADR आणि GDR, व्यापारी हुंड्या, वचनचिठ्ठ्या, सरकारी हुंडी, असे अनेक मार्ग भांडवल उभारण्यासाठी आपणास कर्जाऊ भांडवलाच्या स्रोतमधून उपलब्ध झालेले दिसून येतात. आणि म्हणून आपण आज एक प्रश्न घेतलेला आहे की कर्जरोखे म्हणजे काय आणि कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये सांगा, हा आपला प्रश्न आहे. तर आपण आता यामध्ये प्रवेश करणार आहोत. कर्जाऊ भांडवलाच्या उभारणीतील एक मुख्य स्रोत म्हणजेच कर्जरोखे होय, डिबेंचर. दीर्घ व मध्यम मुदतीच्या म्हणजे 3 वर्षापासून ते पुढे कंपनीच्या आयुष्यभरासाठी आर्थिक गरजा भागविण्यासाठी याचा उपयोग होतो. कंपनीच्या वित्तीय संरचनेमध्ये, भांडवल संरचनेमध्ये कर्जरोख्यांनी महत्त्वपूर्ण स्थान पटकावले आहे. कर्जरोखा, डिबेंचर ही संज्ञा मूळ लॅटिन शब्द डिबेर, DEBARE, डिबेर यापासून आली असून याचा अर्थ ऋणी असणे
किंवा कर्ज असणे असा होतो. भारतीय कंपनी कायदा 2013 मध्ये कर्जरोखे या शब्दाची स्पष्ट व्याख्या केलेली नाही. भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 2:30 मध्ये फक्त असे नमूद केले आहे की कर्जरोखे या शब्दामध्ये कर्जरोखे साठा, बंधपत्रे तसेच इतर प्रतिभूतींचा समावेश होतो, ज्यासाठी कंपनीची एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसतेही. तारण म्हणजे सावकाराकडे कंपनीची एखादी स्थिर मालमत्ता गहाण ठेवणे, बोजा त्याच्यावर घेणे, त्याला म्हणायचं तारण. नेक्स्ट, या परिभाषेअंतर्गत कर्जरोख्यामध्ये कर्जरोखे साठ्याचाही डिबेंचर स्टॉक समावेश केला आहे. कर्जरोखे म्हणजे असा दस्तऐवज जो कर्ज निर्मिती करतो किंवा कर्जाची ॲकनॉलेजमेंट, पोच पावती किंवा पोच देतो. साधारण सर्व कर्जरोख्यांसाठी कंपनीची मालमत्ता सावकाराकडे तारण ठेवलेले असते किंवा विना तारणही कर्जरोखे असू शकतात. आपण आता कर्जरोख्याची व्याख्या पाहूया. या 3 व्याख्येपैकी एक व्याख्या आपण पाठ करून ठेवायची आहे. तर पाल्मर या तज्ज्ञांच्या मते यांनी नमूद केलेली व्याख्या अशी आहे: कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेल्या कर्जाचा मुद्रांकित दस्तऐवज ज्याच्या तत्वानुसार कर्जबाजारीपणाची कबुली देणे. म्हणजे येथे जर आपण विचार केला तर 2 घटक आहेत. पहिला घटक आहे कंपनी, उद्योगधंदे, व्यापार क्षेत्र यांना भांडवलाची आवश्यकता आहे. म्हणजे भांडवलाची आवश्यकता असणारे घटक. आणि दुसरा घटक आहे ज्यांच्याकडे पैसा मुबलक आहे, श्रीमंत, पतवान, सधन व्यक्ती आहेत, सावकार, धनको अशा पतवान व्यक्ती आपल्या लोकसंख्येमध्ये आहेत आणि ज्यांना पैसा कोणत्या तरी सुरक्षित ठिकाणी गुंतवायचा आहे. हा दुसरा घटक. म्हणजे कर्जाऊ भांडवलाचे स्रोतमध्ये 2 घटक एकत्र आलेले आहेत की भांडवलाची, वित्ताची, वित्तपुरवठ्याची आवश्यकता असणारा घटक की जो उद्योगधंदे आहे, की जे कंपनी आहे. आणि दुसरा घटक आहे की ज्यांच्याकडे पैसा मुबलक प्रमाणात आहे परंतु त्यांना तो पैसा सुरक्षित ठिकाणी दुप्पट तिप्पट होईल अशा ठिकाणी त्यांना इन्व्हेस्ट करायचा आहे. तर असे 2 घटक एकत्र येतात आणि त्यामधून मग कर्जरोखा एक पेपर असतो आणि त्या पेपरवर कंपनीने आपण स्वतः कर्ज घेतल्याची कबुली स्वतःच्या सही शिक्क्यानिशी देणे या दस्तऐवजास आपण कर्जरोखे असे म्हणतो. आणि येथे कर्ज देणे त्यावर एखादी मालमत्तासुद्धा तारण ठेवलेली असते. आता दुसरी व्याख्या जी आहे टोफन यांनी दिलेली व्याख्या. कर्जरोखा हा कंपनीने धारकास दिलेला कर्जाच्या पुराव्याचा दस्तऐवज असून साधारणपणे कर्ज घेऊन एखादी मालमत्ता
तारण ठेवलेली असते. या 3 व्याख्येपैकी एक व्याख्या आपण सर्वांनी अभ्यासून ठेवणे गरजेचे आहे. वरील दोन्ही व्याख्यानुसार कर्ज रोखा म्हणजे कर्ज घेतल्याचा पुरावा, कंपनीने कर्ज घेतल्याचा पुरावा होय. कर्ज रोखा म्हणजे कंपनीच्या मुद्रेखाली, लोगोखाली, सार्वमुद्रेखाली, बोधचिन्हाखाली, ट्रेडमार्क्सखाली दिलेला, शिक्का मारून दिलेला दस्तऐवज आहे तो कर्जरोखे प्रमाणपत्राच्या स्वरूपात दिला जातो, म्हणजे डिबेंचर सर्टिफिकेटच्या स्वरूपात दिला जातो. आपण आता पाहणार आहोत कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये. फीचर्स ऑफ डिबेंचर बॉन्ड्स. एकूण प्रश्न परीक्षेला तुम्हाला आहे कर्जरोखे म्हणजे काय आणि कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये सांगा. अशी एकूण 14 वैशिष्ट्ये आहेत, ते आपण आता पाहत आहोत आणि आपण समजून घेत आहोत. कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये यामध्ये एक वचन, प्रॉमिस म्हणजे कंपनीने सावकाराला, धनकोला, सन्ड्री क्रेडिटर्सला किंवा कर्जरोखे धारकाला कंपनीने दिलेलं वचन किंवा ज्याने कर्ज घेतलेलं आहे आणि ज्या घटकाकडून कर्ज घेतलेलं आहे, कर्ज घेणाऱ्या घटकाने कर्ज देणाऱ्या घटकाला एक लेखी दस्तऐवजामध्ये सही शिक्क्यानिशी जो कर्ज रोखा लिहून दिलेला असतो त्याला आपण वचन असे म्हणतो. कर्जरोखे म्हणजे त्यावर नमूद केलेली ठराविक रक्कम कर्जाऊ घेतल्याचे वचन आहे की मी एवढी रक्कम तुमच्याकडून उसने घेतलेले आहेत असं लिखित स्वरूपात सही करून देणे कर्जरोख्यामध्ये, डिबेंचर बॉन्डमध्ये त्याला आपण म्हणतो वचन. दुसरं वैशिष्ट्य आहे दर्शनी मूल्य, फेस व्हॅल्यू. जसं समहक्क भागाचं मूल्य आहे, अग्रहक्क भागांचं मूल्य आहे, तसंच भागांचं जे मूल्य आहे त्याप्रमाणे कर्जरोख्यांचंही, डिबेंचरचं सुद्धा काय असतं, दस्तऐवजाचं मूल्य असतं. आणि म्हणून कर्जरोख्यांचे दर्शनी मूल्य हे तुलनेने जास्त असते. उदाहरणार्थ ₹100 किंवा ₹100च्या पटीत असू शकते, की जेणेकरून ठराविकच गुंतवणूकदार, सुरक्षितच गुंतवणूकदार, ज्यांच्याकडे पैसा आहे असेच गुंतवणूकदार कंपनीकडे येतील, कंपनीमध्ये भांडवल लावतील, आपला पैसा इन्व्हेस्ट करतील. आणि म्हणून या कर्जरोख्याचं विक्री मूल्य श्रीमंतांना, पतवानांना, धनकोला, सावकाराला परवडेल अशा पद्धतीचं असतं. तिसरं वैशिष्ट्य आहे रक्कम परतफेडीची वेळ. कर्जरोख्यांची मुद्दलाची रक्कम ठराविक मुदतीनंतर परत केली जाते. कर्जरोखे प्रमाणपत्रावर कर्जाऊ रक्कम परत करण्याची तारीख नमूद केलेली असते. म्हणजे 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष अशा मुदतीसाठी जर सावकाराने, धनकोने जर कंपनीकडे पैसे लावलेले असतील, इन्व्हेस्ट केलेले असतील, तर त्यांचे गुंतवलेले पैसे कालावधी संपल्यानंतर परतफेड करावी लागते. आणि हे सर्व तारखा
कर्जरोखे प्रमाणपत्रावर उल्लेख केलेल्या असतात. पुढचं वैशिष्ट्य आहे 4 नंबरचं, परतफेडीसाठी प्राधान्य. प्रेफरन्स फॉर रिपेमेंट. कंपनीच्या इतर दावेदारांपेक्षा कर्जरोखे धारकांना, क्रेडिटर्सना भांडवल परतफेडीसाठी प्राधान्य म्हणजे अग्रक्रमने सावकाराची रक्कम परत केली जाते आणि नंतर मग कंपनीचे इतर खर्च राहतात. नेक्स्ट, पाचवं वैशिष्ट्य आहे परतफेडीचे आश्वासन म्हणजे गॅरंटी गिव्हन बाय टू द डिबेंचर होल्डर्स बाय द कंपनी फॉर द रिपेमेंट ऑफ डिबेंचर बॉन्ड्स. परतफेडीचे आश्वासन. कर्जरोखे हे दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देतात, म्हणजे मोठ्या कालावधीसाठी कर्ज ठराविक मुदतीत परत करण्याची हमी यामध्ये दिलेली असते. आता राहिलं व्याज. कर्जरोख्यांना किंवा कर्जरोखेधारकांना निश्चित दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते. व्याज देणे ही कंपनीची जबाबदारी असते आणि कर्जरोखेधारकांना व्याज हे द्यावे लागते. व्याज देणे ही कंपनीची जबाबदारी असते. कंपनीने नफा कमवला असेल किंवा नसेल तरीही व्याज देणे कंपनीस बंधनकारक आहे. 7वं वैशिष्ट्य आहे महत्त्वाचं, कर्जरोख्या संबंधित घटक. पर्सन्स रिलेटेड विथ. यामध्ये कर्जरोख्या संबंधित घटक, मग त्यामध्ये घटक दिलेले आहेत. अ मध्ये कर्ज घेणारी संस्था, उदाहरणार्थ कंपनी. ब विश्वस्त, ट्रस्टी. कंपनी जर 500पेक्षा जास्त लोकांना कर्जरोखे विकत असेल तर कंपनी कर्जरोखे विश्वस्तांची नेमणूक करते. या विश्वस्तांमार्फत कंपनी कर्जरोखेधारकांशी व्यवहार करते. विश्वस्त व कर्जरोखे धारक यांच्याशी कंपनी करार करते. या करारास विश्वस्त करार असे म्हणतात. यामध्ये कंपनीचे कर्तव्य व कर्जरोखेधारकांचे हक्क नमूद केलेले असतात. आणि क घटक आहे कर्जरोखेधारक, क्रेडिटर्स किंवा डिबेंचर होल्डर. कर्जरोखे धारक या व्यक्ती कंपनीस कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून देतात. त्यांना या कर्जाचा पुरावा म्हणून कर्जरोखे प्रमाणपत्र दिले जाते. नेक्स्ट, 8 कर्जरोखे वाटपाचा अधिकार. राईट्स टू द डायरेक्टर बॉडीज. भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 179(3) नुसार संचालक मंडळाकडे कर्जरोखे वाटपाचा अधिकार असतो. त्यानंतर 9 नंबरचं वैशिष्ट्य कर्जरोखेधारकांचा दर्जा.
स्टेटस ऑफ द डिबेंचर होल्डर्स. कर्जरोखेधारक हे कंपनीचे धनको आहेत, सावकार आहेत. कर्जरोखा म्हणजे कंपनीने घेतलेले कर्जे असून त्यांना स्थिर दराने व ठराविक कालावधीमध्ये व्याज दिले जाते व असे व्याज आकारण्याची परतफेड कर्जरोख्यांची परतफेड करेपर्यंत दिले जाते. 10. मतदानाचा हक्क नाही. नो वोटिंग राईट्स. भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 71(2) नुसार कंपनी मतदानाचा हक्क असलेल्या कर्जरोख्यांचे वाटप करू शकत नाही. कर्जरोखेधारक कंपनीच्या साधारण सभेत मतदानाचा हक्क बजावू शकत नाहीत. नेक्स्ट. तारण म्हणजे काहीतरी बँकेकडे किंवा सावकाराकडे वस्तू किंवा मालमत्ता गहाण ठेवणे, तारण ठेवणे, त्याला आपण म्हणतो गहाण. तारण. 11. सामान्यतः स्थिर भार असलेली मालमत्ता, फिक्स्ड चार्ज किंवा तरती भार मालमत्ता, फ्लोटिंग चार्ज तारण होऊन सुद्धा तारण देऊन कर्जरोखे सुरक्षित केले जातात. जर कंपनी व्याज देण्यास किंवा भांडवलाची परतफेड करण्यास तयार नसेल तर कर्जरोखेधारक कंपनीची मालमत्ता विकून त्यांचे पैसे वसूल करू शकतात. 5. जारीकर्ते, इश्युरर. मग कर्जरोखे कोण जारी करतं तर खाजगी कंपनी तसेच सार्वजनिक कंपनी कर्जरोख्यांचे वाटप करू शकतात. 13. कर्जरोख्यांची किमान एक मान्यताप्राप्त बाजारामध्ये नोंदणी करणं सक्तीचे आवश्यक आहे. आणि 14. हस्तांतर किंवा हस्तांतरणाच्या दस्तऐवजाद्वारे इन्स्ट्रुमेंट ऑफ ट्रान्सफर कर्जरोख्यांचे सहजपणे हस्तांतर केले जाते. तर या पद्धतीने आपणास तास पाठवलेला आहे. व्यवस्थितरित्या आपण याचा अभ्यास करा, फायदा करून घ्या आणि फ्रेश मूडमध्ये सर्वांनी रहा. धन्यवाद.